आपल्या मुलाला शास्त्रज्ञ बनवायचं आहे का? आणि शास्त्रज्ञ बनवायचं असेल तर कोणता मार्ग आहे? त्यामधला एक मार्ग आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की त्या मार्गाने सुद्धा आपल्याला आपल्या मुलाला शास्त्रज्ञ बनवणं शक्य आहे. आता IIT जसा एक मार्ग आहे, तसं दुसरी एक प्रवेश परीक्षा आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, की त्याचं नाव आहे आयसर. आयसर ही एक संस्था आहे आणि आयसरला प्रवेश दिला जातो 12वी नंतरच्या अभ्यासक्रमानुसार. 12वीची आपण पासआउट झाल्यानंतर आयसरला प्रवेश घेऊ शकतो. मग ते आयसर ही अशी संस्था आहे ज्याला म्हटलं जातं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. त्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे आयसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. या संस्थेला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा खास असा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याला म्हणजे नॅशनल दर्जा आहे, राष्ट्रीय स्तरावरचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे विज्ञान शिक्षण आणि संशोधनाचा एकात्मिक असा अभ्यासक्रम या ठिकाणी घेतला जातो. इंटिग्रेटेड अभ्यासक्रम असतो जो 12वी नंतर सलग 5 वर्षाचा अभ्यासक्रम करून संशोधन करून आपण MSc डिग्री तिथून प्राप्त करू शकतो. आता आयसरच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत. म्हणजे पुण्याला शाखा आहे आयसरची, मोहालीला आहे, भोपाळला आहे, तिरुवनंतपुरमला आहे. अशा अनेक ठिकाणी आयसरच्या शाखा आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश घेऊ शकतो आपण. तर आपल्याला माहीत पाहिजे की कधी आयसरची प्रवेश परीक्षा द्यायची आहे आणि कशी द्यायची आहे, याबद्दल आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत आयसर हे सर्च करा गुगलवर आणि तुम्ही आणखीन माहिती मिळवू शकता.